चिमण्या द्या. बापरे, काका आले. काय झालं? काही नाही. छान, कमाल केली सर निलेश. आम्हाला एकटं सोडून तू इकडे निघून आला. बरं झालं विमा बाबूंनी टांगा करून दिला. त्याचं काय झालं काका, माझं एकदम डोकं दुखायला लागलं म्हणून मी निघून आलो. अरे आपल्या बायकोला असं एकटं सोडून येणं बरं दिसतं का? बायको म्हणजे तुम्ही विवाहित? हो, याचं लग्न झालंय. ही चंदन याची बायको. ओ, पोरी, मंगळसूत्राला जप. संसाराला दृष्ट लागू नये म्हणून काळे मणी बांधायचे असतात. बरं, मी खूप थकले, जाऊन पडते. अगं तू हवं तर थांब ना. निलेश येतो रे आम्ही. अरे हो चंदन, तुझी ओळख करून देतो. या सुप्रसिद्ध लेखिका नमिता नारायण. हॅलो. अगं या इथे एक कादंबरी लिहायला आल्या आहेत. हो ना, एका वेश्येच्या जीवनावर आहे ती. चंदन किती वेंधाळेपणा करते. उचल बघू लवकर ते. वेश्या म्हटल्यावर यांना एवढं दचकायला काय झालं? त्याचं काय नमिताजी, आमची चंदन एवढी साध्वी आणि पतिव्रता आहे की वेश्या हा नुसता शब्द ऐकताच ती घाबरून गेली. आपण जायचं? हो जायचं ना. चला चला. चला. हाऊसी. नमस्कार. नमस्कार. तुम्ही लेखिका तसं मला आताच कळलं. मी सुद्धा किंचित लेखक आहे बरं का. म्हणजे वृत्तपत्रात, जनमानसात लोकांची गाऱ्हाणी आणि वाचकांची पत्रे यामध्ये काही ना काहीतरी सतत लिहित असतो. काहीच नाही जमलं तर मग निदान LIC चे फॉर्म तरी लिहित असतो. म्हणजे सतत लिहित असतो. तुम्हाला बघून मला फार आनंद झाला, फार आनंद झाला. पण मला मुळीच आनंद झाला नाही. इडियट. अहो काय चालवलंय हे? कुणी पाहिलं तर काय म्हणतील? कोण पाहतंय? या हॉटेलमध्ये जो तो आपल्या ह्याच्यात. शिवाय अजय सुद्धा बाहेर गेलाय. सुनबाई अगदी वेळेवर आली. आता तूच फैसला कर. थकलेल्या बायकोचे पाय नवऱ्याने दाबणं यात गैर काय? निलेशचा तुला काय अनुभव आहे? निलेश असेल तुमच्यासारखा वाह्या, पण सुनबाई मर्यादशील आहे. तुमच्यासारखे. होच मुळी. होच मुळी. पण मला हे कळत नाही, आपल्या माणसाची सेवा करणं हा काही फौजदारी गुन्हा आहे? आम्ही आजारी पडलो, तुम्ही नाही वॉरंट काढली? पडून राहा, पडून राहा, पडून राहा. काय बोलता काका? मी तुमचं भांडण मिटवू? मिटव मिटव. गेली 40 वर्ष हे असं चाललंय. काय म्हणणं आहे तुझं? मला असं म्हणायचं, काय? सून हजर असताना सासऱ्यानं सासूची सेवा करावी. वा. हॅलो सुनबाई, काय घेऊन आलीस ग? हे काय? साडी आणि नथ परत घेऊन आलीस? हो, मला वाटलं तुम्ही देवळात जाताना नेसायला दिलीत. व्हेरी गुड. आई जे देते ते परत घेण्यासाठी. आम्हाला झालेली मुलं जगली. अजयला आम्ही मुलगा मानला. तुला मुलगी मानली तर चालेल? तरी पाहिल्यासारखा वाटतो. कॅमेट, कुठं पाहिलंय हिला? कुठेतरी पाहिलंय मी. लाज नाही वाटत एका सभ्य स्त्रीची लगट करताना? सभ्य? हो, माझी सून आहे ही.
सोन, शक्य नाही. काहीतरी घोटाळा आहे. काय म्हणावं निलेश तुला? देवाचा प्रसाद म्हणून भांग खायला घातलीस आपल्या बायकोला. काकू, त्याचं काय झालं की तुम्ही पुरुषांनी शेण खाल्लं तरी चालेल, पण कुलवंताच्या सुनेला हे शोभतं का? अरे खानदानी स्त्रीच्या खांद्यावरचा पदर जरा जरी ढळला तरी तिला मेल्याहून मेल्यागत होत. काकू, तुझी काय चूक पोरी? हा निलेश एक पोरकट आहे, पण तुझे काका एवढे मोठे, याना तरी. आता मला काय माहिती त्यांनी दिलेला प्रसाद हा असा प्रसाद निघेल म्हणून. तरी बरं, रिटायर होण्याआधी 2 वर्ष नशाबंदी खात्यात होत. साऱ्या हॉटेलला तमाशा केला. घोडा काय झाला, गाढव काय झाला. छी, जनाची नाही तरी मनाची तरी. राणी साहेबा, गुन्हा कबूल कबूल. काकू, मी हे चुकले, मला क्षमा करा. काकू, माझंच चुकलं, पण लहानांचं चुकलं की मोठ्याने क्षमा करायला हवी ना. हे बघ काकू, वाटलंच तर या सगळ्यांच्या वतीनं मी कान पकडून उठाबशा काढतो, मग तर काही नको बरं. पोरी, तू आता झोपून राहा, म्हणजे बरं वाटेल. झोप. तुम्ही चला. शिव 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 शिव. गाढवपणा झाला खरा आमच्या हातून. गेले. आईला भांग चढल्यावर काय तू चिकणी दिसत होतीस माहितीये? मजा आ गया. हात म्हटलं का? अरे काय झालं काय तुला? काय झालं? डोकं दुखतंय? उतारा म्हणून विस्कीचा एक पेक देऊ? हो बर बर. एवढं रागवायला काय झालं? दाबतो. आली या भोगासी असावे सादर. अहो विमा बाबू, गोल 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 गोल. उठा उठा, तुम्ही माझ्या खांद्यावर झोपलाय. तुमचा खांदा आहे? मला वाटलं माझ्या घरीच वळकटीवर डोकं ठेवून झोपलो की काय. झोप होईल. अहो विमा बाबू, आता पुन्हा झोपायचं असेल ना तर निदान साईड तरी चेंज करा. माझा खांदा दुखायला लागलाय. माफ करा, तुम्हाला उगीच कशाला त्रास. पण माझं डोकं सारखं गरगरतंय की हो. गोल गोल गोल. काय झालं काय कळलंच नाही. तो बंदूकवाला समोर बघितला आणि जे गपकन डोळे मिटले ते हात उघडले. भीमा बाबू, हा बंदूकवाला कोण? मॅनेजर, मागासपासून बराच वेळ झाला मी तुम्हाला विचारतोय, पण तुम्ही फक्त पान रेड्यासारखं तोंड उघडत. मॅनेजर, माझी 103 नंबरची रूम तुम्ही मला का देत नाहीये? साहेब, तुमचं पत्र फार उशिरा मिळाला साहेब. मॅनेजर, माझी लकी रूम तुम्ही मला का देत नाही? तिथे मिस्टर आणि मिसेस साधले आहेत, त्यांना विचारून बघा साहेब. तुला विचारायला काय झालं? मला झोप येते साहेब. गोळी मारून खाण्याची झोप उडवली पाहिजे. साधले. ओके. आहा, तुम्ही मिस्टर साधले? होय. राईट. पण तुम्ही अशा आगंतुकासारखे कोण? आगंतुक नाही, ठाकूर, मिस्टर ठाकूर. मला ही रूम हवी आहे. तुम्ही जरा दुसरी कुठे ते बघा. म्हणजे ऑफकोर्स दिस इज अ रिक्वेस्ट. रिक्वेस्ट आणि बंदूक हातात घेऊन? गुड जोक मिस्टर साधले. दमट बंदूक शिकारीसाठी. अरे इथल्या जंगलात तसे हरणं खूप आहे. ते ठीक आहे हो, पण त्याचा या रूमशी काय संबंध? तुम्ही रूम मध्ये बसून शिकार करणार आहात का? गुड गुड गुड, एक्सलंट. त्याचं काय, या खोलीशी माझ्या काहीतरी सेंटिमेंट्स आहेत. सेंटिमेंट आहे? कसल्या सेंटिमेंट? काय मिस्टर साधले, ते जरा खाजगी असल्यामुळे मी तुम्हाला नाही सांगू शकत. ठीक आहे, मी माझ्या बायकोला विचारून सांगतो. चंदन, ए चंदन. आले आले. चंदाबाई, हा अपमान मी विसरणार नाही. एक ना एक दिवस तुला माझ्या पायाशी लोळण घ्यावीच लागेल, नाहीतर मी नावाचा ठाकूरच नाही. चंदन, यांना ही रूम बदलून हवी. यांच्या काही या रूम संबंधी भावना आहेत तर आपण बदलून द्यायची का? तुझी पत्नी म्हणून माझ्याही काही भावना या रूमशी निगडीत आहेत.
ही रूम सोडून मला कुठेही जायचं नाही. अहो पण अगं चंदन, माझं ऐकून तर घे. अगं पण मला झोप येते, जरा स्वस्त पडू दे. सॉरी ठाकूर. वेल डॅम इट. ओके ओके. पण काय हो मिसेस साधले, या तुमच्या मिसेस यांना मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आवाज सुद्धा ओळखीचा आहे. या राहणाऱ्या कुठल्या? अगेन सॉरी ठाकूर. हं? माझी मिसेस कुठली राहणारी हे अत्यंत खाजगी असल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकत नाही. मिस्टर साधले, हा. माझी तुमच्याकडे आणखी एक रिक्वेस्ट आहे. बोला. मी शिकार करतो, पत्ते खेळतो, जुगार खेळतो, रेस खेळतो, सगळं काही करतो, दारू पितो. पण काय, दारू एकट्याने प्यायला मजा नाही, कंपनी पाहिजे. कंपनी असेल ना तर डॅम मजा येतो. बोला, इंटरेस्टेड आहात का? असाल तर बोला, सालीला आत्ता खोलून टाकतो. कबूल. पण एक अट आहे. बोला बोला. माझ्या रूम मध्ये माझी बाटली, हं. तुमच्या रूम मध्ये तुमची बाटली. ओके? ओके. पण काय, हा. सध्या ही रूम मी माझीच समजतो. तेव्हा पहिली बाटली माझी, नंतरच्या तुमच्या. ओके ओके. Yes! अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.